बंद पडलेल्या मल्हार आदिवासी अनाथ अपंग मतिमंद आणि मूकबधीर शाळेच्या नावे बेकायदेशीरपणे पैसा गोळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पनवेल मुंबई येथे ही अपंग अनाथ मूकबधीर मुलांची सहनिवासी शाळा होती। या संस्थेच्या नावे संस्थापक म्हणून मच्छिंद्र भोसले राहणार मंगळवेढा सोलापूर यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून बोगस प्रमाणपत्र तयार केले आहेत। अशोक चौगुले याला बोगस ओळखपत्र दिले आहे। काही दिवसांपूर्वी मिरजेत अनाथ मुलांना मदत मागण्यासाठी अशोक चौगुले हा आला होता। या बंद पडलेल्या संस्थेचे आम्ही विश्वस्त आहोत व अनाथ मुलांना मदत करा असे सांगत अशोक चौगुले व त्यांचे साथीदार नागरिकांकडून पैसे घेत पावती दिली आहे। तक्रारदार विकास मोरे यांनी संस्थेची अधिक माहिती विचारल्यानंतर अशोक चौगुले यांनी तेथे पावती बुक टाकून पळ काढला। नागरिकांनी संस्थेची माहिती संकेतस्थळावर पाहिली असता ही संस्था बंद पडलेली असून या संस्थेच्या काही लोकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही मिळाली आहे। मदत करणाऱ्या नागरिकांची फसवणूक झाल्याने मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे। यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांच्यातून होत आहे। म्हणून आम्ही एक मिरज शहर पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल केला आहे। तरी या व्यक्तींना मच्छिंद्र लक्ष्मण भोसले या संस्थेचे संस्थापक आणि अशोक महादेव चौगुले हे दोघे हे एक नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आहेत। त्यात मच्छिंद्र लक्ष्मण भोसले हे एक नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे अध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहेत। यांच्याबरोबर अनेक जणांचं रॅकेट आहे। हे मिरज शहर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला आहे। तरी त्यातून हे चौकशी आणती लवकरात लवकर चौकशी व्हावी ही आमची एक कळकळीची विनंती आहे आणि ह्यांना कुठेतरी एक चाप बसावा। चौकशी दोषी आढळल्यास यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि हे कुठेतरी एक गरीब वयोवृद्ध लोकांना आणि असुशिक्षित लोकांचा जे फसून फायदा घेत आहेत याच्यावर कुठेतरी एक बंदी यावी ही अशी विनंती।